अस्सल खव्यापासून बनवलेले रुचकर रवाळ असे गुलाबजाम. आहा, काय छान दिसतायत. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. यासाठी सर्वप्रथम खवा जो ताजा असावा असा 1 किलो घेऊया. यामध्ये बारीक रवा 2 कप घेऊया आणि गव्हाचे पीठ 1 कप घेऊया. 1 चिमूटभर बेकिंग सोडा घेऊयात. इथे जो खवा वापरायचा आहे तो शक्यतो ताजाच घ्या, जेणेकरून गुलाबजाम अगदी खमंग बनतील. यासाठी मी बारीक रवा वापरला आहे, कारण गुलाबजाम आपल्याला अगदी रवाळ असे हवे आहेत, त्यामुळे मी इथे बारीक रवा वापरलेला आहे. गुलाबजाम चांगले उमलण्यासाठी, फुलण्यासाठी अगदी चिमूटभर बेकिंग सोडा वापरायचा आहे. हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पूर्णपणे एकजीव झाले पाहिजे, म्हणजे मर्दून मर्दून हे पीठ अगदी हलके झाले पाहिजे. तुम्ही इथे पाहू शकता की जसे भाकरीचे पीठ आपण मळतो तशा पद्धतीने आपण हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. खूप व्यवस्थित असे मर्दून घेतले की हे पीठ अगदी हलके होते. यातील वापरलेला रवा फुलण्यासाठी आपण 20 ते 25 मिनिटे हे असेच ठेवून देऊयात. यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित हे पीठ मळून घेऊयात. अगदी एकसारखे मर्दून मर्दून अगदी हलके करून घेऊयात. असे पीठ हलके करून घेण्याचे कारण म्हणजे जे गुलाबजाम बनवतो तेव्हा गुलाबजामला आपल्याला चरे पडत नाहीत, अगदी एकसारखे गुलाबजाम दिसतात. इथे मी जास्त गुलाबजाम बनवत आहे, त्यामुळे थोडे थोडे पीठ करून आपण व्यवस्थित मर्दून घ्यायचे आहे. सगळे पीठ थोडे थोडे करून व्यवस्थित मर्दून घेतले की त्यानंतर त्याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात. आपल्याला जेवढ्या आकाराचे गुलाबजाम आवडतात त्या पद्धतीने आपण याला आकार देऊन घेऊयात. इथे मी छोटे आकार करत आहे, कारण हे तळल्यानंतर आणि पाकात टाकल्यानंतर याचा आकार दुप्पट होतो. आता पाक बनवून घेऊयात. इथे मी 1 किलो खवा वापरला होता, त्यामुळे 1 किलो साखरेचा पाक बनवत आहे. साखरेमध्ये 1 ग्लास पाणी घालूया आणि साखर विरघळूपर्यंत व्यवस्थित उकळूया. गुलाबजामसाठी लागणारा जो साखरेचा पाक आहे तो अगदी एकतारी किंवा कडक पाक बनवायचा नाही आहे, अगदी आपल्याला लूज पाक बनवायचा आहे. म्हणजे अगदी थोडासा चिकट वाटला हाताला तरीही बस आहे. हा गुलाबजामसाठी लागणारा पाक अगदी पटकन तयार होतो. तुम्ही इथे पाहू शकता, अगदी 10 मिनिटात हा पाक रेडी होतो. त्यामुळे आपल्याला सतत चेक करणे गरजेचे आहे. हा पाक आपला रेडी झालेला आहे, यालाच आपण चाशणीही म्हणतो. चवीसाठी वेलची पूड 2 चमचे टाकूयात. त्याचबरोबर मी इथे जायफळ सुद्धा किसून टाकत आहे. वेलची पूड आणि जायफळ पूड यामुळे फारच छान सुगंध येतो. चला तर मग आता आपण गुलाबजाम तळून घेऊयात. गुलाबजाम तळण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक पॅन वापरा किंवा नॉनस्टिकची कढई वापरा. तेल जास्त कडक गरम करू नये, अन्यथा गुलाबजाम वरून काळे दिसतात आणि आतून कच्चेच राहतात. तेल थोडेसे गरम झाले की त्यामध्ये एक एक करून गुलाबजाम सोडावे. हे गुलाबजाम तेलामध्ये व्यवस्थित तळले जावे यासाठी एका फोर्कने किंवा एका चमच्याने सतत फिरवत ठेवावे, जेणेकरून हे गुलाबजाम सगळ्या बाजूने अगदी तांबूस असे तळले जातील. तळत असताना गॅसची फ्लेम मात्र एकदम बारीक ठेवावी. या पद्धतीने तळताना थोडा वेळ लागू शकतो, पण पेशन्स असणे गरजेचे आहे. अगदी सुंदर असा सोनेरी रंग येत आहे, तुम्ही पाहू शकता. फोर्कने किंवा चमच्याने हे गुलाबजाम सतत फिरवत ठेवा.
आपल्याला गुलाबजामचा कलर डार्क हवा आहे, म्हणजे डार्क लालसर असा रंग येऊपर्यंत आपल्याला हे गुलाबजाम तळायचे आहेत. गुलाबजामचा आकार आता तुम्ही चेक करू शकता. सुरुवातीचे गोळे आणि आत्ताचे तळल्यानंतरचे गोळे जवळजवळ दीडपट आकार वाढलेला आहे. किती सुंदर रंग दिसत आहे. प्रत्येक गुलाबजामचा आकार बघा, याच्यावरती कुठेही चरे पडलेले आपल्याला दिसत नाहीत, म्हणजे आपले गुलाबजाम एकदम परफेक्ट बनलेले आहेत. या गुलाबजाममधील तेल निथळण्यासाठी झाऱ्याचा वापर करूया. तेल निथळून झाले की हे गुलाबजाम गरम गरमच असताना गरम पाकामध्ये भिजण्यासाठी ठेवून देऊयात. या पद्धतीने जर आपण गुलाबजाम बनवले तर गुलाबजाम अगदी अचूक प्रमाणात होतात आणि अगदी फुललेले बनतात. बरोबर मी यामध्ये गव्हाचे पीठ वापरलेले आहे, म्हणजे हे गुलाबजाम हेल्दी झाले. अगदी 5 ते 10 मिनिटासाठी फक्त आपल्याला हे गुलाबजाम पाकामध्ये ठेवायचे आहेत. 10 मिनिटात हे गुलाबजाम पाक पिऊन घेतात आणि एकदम टम्म असे फुगतात. गुलाबजामचा आकार तुम्ही आता चेक करू शकता, म्हणजे सुरुवातीला जे आपण खव्याचे गोळे बनवले होते ते आणि आता बनलेले गुलाबजाम अगदी दुप्पट आकार झालेला आहे. किती सुंदर दिसत आहेत, तुम्ही इथे चेक करू शकता. हे गुलाबजाम जेवढे छान दिसत आहेत तेवढे चवीलाही अगदी रुचकर, अगदी चविष्ट झालेले असणार. चला तर मग आपण चेक करूयात. अगदी दाणेदार असा गुलाबजाम तयार. यासाठी तुम्ही रव्याच्या ऐवजी मैदा वापरला तरीही चालेल. यासारख्या साध्या, सोप्या, रुचकर रेसिपीसाठी आसावरीज किचनला सबस्क्राईब करा.